पितृपक्षाची कथा। एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची बायको राहत होते। त्यांना 2 मुले होती। मोठ्या मुलाचं नाव सुखदेव होतं, तर लहान मुलाचं नाव महादेव। दोन्ही मुलांचे लग्न होऊन दोघे भाऊ वेगवेगळे राहत होते। सुखदेव हा परिस्थितीने खूप श्रीमंत होता। त्याच्याकडे जमीन जुमला नोकर चाकर होते, तर महादेव मात्र परिस्थितीने अतिशय गरीब होता। एक वेळ खाल्ल्यानंतर दुसऱ्या वेळेची खाण्याची पंचाईत व्हायची। सुखदेवच्या पत्नीला पैशांचा गर्व होता, पण महादेवची पत्नी मात्र साध्या सरळ स्वभावाची होती। काही वर्षांनंतर सुखदेव आणि महादेवच्या आईवडिलांचे निधन झाले। अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृपंधरवाडा आला। तेव्हा सुखदेवच्या पत्नीने त्याला सांगितले की आता पितृपक्ष सुरू झाला आहे, तर आपल्याला तुमच्या आईवडिलांचे आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायला हवे। तेव्हा सुखदेव म्हणाला की हे व्यर्थ कार्य आहे आणि यासाठी उगाच वेळ आणि पैसा खर्च करून काय फायदा। उगाच काहीही बडबड करू नकोस। परंतु त्याच्या पत्नीने त्याला समजावले की आपण जर पितृपक्षामध्ये पितरांना जेवण घातले नाही तर गावातील लोक आपल्याला नावं ठेवतील। त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये पितरांना जेवू घालावंच लागेल। परंतु सुखदेवच्या पत्नीचा यात वेगळाच हेतू होता। तो म्हणजे तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटत होते। मग ती सुखदेवला म्हणाली की तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल, पण मला यात काही त्रास होणार नाही। मी महादेवच्या बायकोला बोलावून घेईन आणि दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ। त्यानंतर तिने सुखदेवला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले। दुसऱ्या दिवशी तिने महादेवच्या बायकोला बोलावून घेतले। आपल्याला बोलावले म्हणून महादेवची बायको पहाटेच आली आणि कामाला लागली। तिने स्वयंपाक तयार केला, अनेक पदार्थ केले। मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली, कारण तिलाही पितरांना जेवू घालायचे होते। परंतु ती जातेवेळी मात्र सुखदेवच्या पत्नीने तिला थांबवले देखील नाही। त्यानंतर दुपार झाली। पूर्वज पृथ्वीवर अवतरले। सुखदेव महादेवचे पूर्वज आधी सुखदेवच्या घरी गेले। तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्यासाठी तिथे काहीही नव्हते। सुखदेवच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते आणि ते पूर्वज निराश होऊन महादेवच्या घरी गेले। पण बिचाऱ्या महादेवच्या घरी तर काहीच नव्हते। 18 विश्व दारिद्र्य असणारा महादेव उदास बसलेला होता। त्यानं पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती। पूर्वज त्याची राख खाऊन भुकेने नदीकिनारी गेले। थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले। सुखदेव महादेव यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व काही सांगितले। मग सर्व इतर पितर त्यांना बोलू लागले की जर महादेव सक्षम असता तर त्याने तुम्हाला जेवायला दिलं असतं, पण त्याच्याकडे काहीही नव्हतं म्हणून त्याने निदान तुमच्या नावाने अगियारी तरी केली। पण ज्याच्याकडे सर्व काही होतं त्याने मात्र तुमच्या नावाने काहीही केले नाही। मग ते विचार करू लागले की महादेवकडे जर धनधान्य असतं तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते, पण महादेवच्या घरी साधी भाकरीही खायला नव्हती। हा सगळा विचार करून त्यांना महादेवची आणि त्याच्या बायकोची दया आली आणि अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले। महादेवचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे। त्यानंतर संध्याकाळ झाली। महादेवच्या मुलांना खायला काही मिळाले नाही। बिचारी पोरं रडत रडत आईकडे आली। त्यांनी आईला सांगितले की आम्हाला खूप भूक लागली आहे, आम्हाला काहीतरी खायला दे। आज लोकांच्या घरी पंचपक्वान्न बनले आहे, आम्हाला पण ते खायचे आहेत। तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून महादेवची बायको म्हणाली, कुंड अंगणात उलटे ठेवले आहे, जा उघडून जे मिळेल ते वाटून खा। मुलंही आनंदाने तेथे पळत गेली। त्यांना वाटले की आईने खरोखरच खाण्यासाठी काहीतरी छान बनवले आहे, म्हणून मुलं गेली तर मुलांनी तिथे बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे।
ते आईकडे धावत धावत आले आणि त्यांनी आईला सर्व काही सांगितले. त्यानंतर महादेवच्या बायकोने सर्व प्रकार बघितला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. अशा प्रकारे महादेव श्रीमंत झाला. पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला. श्राद्धाच्या दिवशी महादेवच्या पत्नीने 56 प्रकारचे पदार्थ बनवले. ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले, भोजन केले, दक्षिणा दिली. सोन्या चांदीच्या ताटात भाऊ भाऊजाईला जेवण दिले. त्यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी आणि समाधानी झाले. अशा पद्धतीने जे कोणी आपल्या पितरांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य निघून जाते. त्यांचे पितर त्यांच्यावरती संतुष्ट होतात.